आज आहे घरी जायचा दिवस आणि आम्ही पोचलो आहे उदयपूर एअरपोर्टला. इथून आमची फ्लाईट आहे हैदराबादसाठी आणि हैदराबादवरतून शिर्डी आणि शिर्डीवरतून नाशिक. तुम्हाला दाखवतो उदयपूर एअरपोर्ट कसं दिसतो मधून. आम्ही आता चाललो आहे मध्ये एअरपोर्टमध्ये. हे बघा इकडे इंडिगोचं आहे, इथं मध्ये इंडिगोचं सेक्शन दिसतं आहे, तिथं जातं आहे डायरेक्ट आणि तिथून फ्लाईट पकडायची आम्हाला. आता आम्ही आता पोचलो एअरपोर्टमध्ये. हे बघा किती मस्त आहे, तिकडं बॅकड्रॉप्स आहे आणि आता सिक्युरिटी चेकिंग चालू आहे त्या साईडला आणि आम्ही इथं उभे आहे सगळे. सिक्युरिटी चेकिंग झाली आहे बघा सगळे. इथं बॅग्स म्हणजे सामान ठेवतो आहे आणि आम्हाला आता फ्लाईटमध्ये बोर्ड करायचं आहे. बघा आता गेट नंबर 1C आहे. अजून बोर्डिंग सुरू नाही झाली. बोर्डिंग छोटं आहे एअरपोर्ट, खूप छोटं आहे पण मस्त. पण मुंबई एअरपोर्टच्या कंपॅरिझनमध्ये खूप छोटं आहे. आता बोर्डिंग सुरू झाल्यावर तुम्हाला दाखवतो. इथं चेस भेटला आणि आम्ही चेस खेळतो. बघा आम्ही आता बोर्डिंग बसमध्ये बसलो आहे. आता इथून प्लेनमध्ये आणि प्लेनवरतून डायरेक्ट हैदराबाद. आमचं मागचं प्लेन इंडिगोचं आणि आम्ही सगळे इकडं चाललो आहे. बघा त्या साईडला प्लेन आहे आणि त्या साईडवरती बोर्डिंगमध्ये कसं आहे तुम्हाला दाखवतो. प्लेनमध्ये पोचलो आहे बघा वाट प्लेन आहे आणि आता मध्ये चाललो तुम्हाला दाखवतो कसं आहे बघा. पोचलो हैदराबाद एअरपोर्टला आणि इथं 5 तासाचा लेवर आहे आमचा. तर मधून बघू कसं आहे एअरपोर्ट आणि तिथून शिर्डीला जायचं आहे. आम्ही आता पोचलो आहे हैदराबाद एअरपोर्टला आणि इथं आमचा 5 तासाचा लेवर आहे, म्हणजे 5 तास इथं थांबायला लागेल. त्याच्यानंतर शिर्डीसाठी फ्लाईट आहे. आम्ही थोड्या वेळ लाऊंजमध्ये थांबणार आहे. आता लाऊंजमध्ये जाऊ, बघू, फिरू थोडाफार. एअरपोर्ट दिसायला तर खूप मस्त दिसतो आहे, तुम्हाला पण दाखवतो मी कसं दिसतो. लॉजला आलो होतो. आता प्लेनचा टाईम होत आला आहे, 5:15ला प्लेन होतं आमचं. तर बघू पुढं जाऊन बोर्डिंग करायची अजून प्लेनमध्ये आणि मग शिर्डीला जाऊन घरी नाशिकला. आम्ही आता चाललो आहे बोर्डिंगला आणि इथून आम्हाला जायचं शिर्डीला. शिर्डीवरतून गाडी घेऊन नाशिक आणि मग तिथून घरी. ही करते हा टेक ऑफ करते. एक तारा जगमगाया आम्हाला फ्लाईटच्या पायलटने कॉकपिटमध्ये बोलवलं होतं. गाईज खरंच आम्ही येताना आमचं ती तेव्हा बोर्डिंग होत होती. आम्ही तेव्हा त्याच्याशी पूर्ण बोलत होतो. तर बोललं कॅन यू कम टू सी अवर कॉकपिट. आम्ही कॉकपिटमध्ये गेलो होतो. माय गॉड, म्हणजे त्यांना आम्ही खूप सारे क्वेश्चन्स विचारले पण व्हिडिओ आणि फोटोज काढून दिले नाही आम्हाला. आणि हे बघा माझी विंडो सीट भेटली मला. पूर्ण प्लेन रिकामं आहे, पूर्ण ऑलमोस्ट पूर्ण प्लेन रिकामं आहे बघा. हे बघा मागचं पूर्ण तो रो आणि आमची पूर्णी रो पूर्ण रिकामी पूर्णी. हे बघा माझ्या साईडचे मागच्या दरवाजा उघड्याचं बाहेरचं दिसतंय बघा.
बघा ही बस पण आली आता आमच्यासाठी आणि इथून आता नाशिकचा प्रवास अजून 4 तास आहे. तुम्हाला दाखवतो मधून एअरपोर्ट कसं होतं. मी आता मध्ये चाललो आहे एअरपोर्टच्या. बघूया कसं आहे, छोटंसं आहे एकदम आणि मस्त पण दिसतं आहे. बघूया मधून कसं दिसतं, मला पण दाखवतो मी. बघा मधून असं आहे, एकदम छोटं छोटं आहे. एकच बॅगचं हे पूर्ण ट्रेल आहे आणि इथून एक्झिट. इथून आम्ही एंट्रन्स केली त्या समोरच्या गेटपासून. इथून समोर डायरेक्ट एक्झिट आहे. म्हणजे छोटंसंच आहे पण खूप छान दिसतं आहे दिसायला मधून. हे रिपब्लिक डेचं सेलिब्रेशनमुळं केलेलं आहे डिझाईन. मी आता पोचलो आहे घरी आणि खूप थकलो. आता वाजले ऑलमोस्ट 11:15 वाजले. तर मग भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. असंच तुम्हाला कुठेतरी फिरताना. बाय.